तर बाळांनो, आज आपण नवीन टॉपिक घेतलाय, नदी प्रणाली. नदी प्रणाली. तर बाळा, नीट लक्षात घे. पोलीस भरतीची जागा सुटल्या, सगळं झालेलं आहे. आता तुला एक एक दीडच महिना आहे, जास्त नाही तुझ्याकडे टाईम. मग तू काय कर, अभ्यास व्यवस्थित कर, डिटेल्समध्ये कर. तू अभ्यास व्यवस्थित केला, 100% तू पोलीस होणार. आता बघ, तुझा एक पण मार्क कटणार नाही असा अभ्यास करायचा. तू हाताने मार्क जाऊ द्यायचा नाही. तुला प्रत्येक गोष्ट डिटेल माहीत असली पाहिजे. तर आज आपण नदी प्रणाली, त्याच्यामधली गोदावरी नदी पाहणार आहोत आज. तर सगळं आपण डिटेल्स, सगळी गोदावरी नदीची माहिती संपूर्ण बघूया. समजून घे, नीट लक्ष दे. तुला सांगतो मी, सविस्तर माहिती सांगतो. हे बघ, गोदावरी नदीची ओळख काय काय, तिला कुठल्या कुठल्या नावाने ओळखतात. गोदावरी नदी ती एक तर पूर्ववाहिनी आहे, ही तिची पहिली ओळख. दुसरी गोदावरी, तिचं प्रॉपर नावच गोदावरी. तिसरी आपण गंगा म्हणतो. आपल्या गावाकडचे लोक नाही का, खेड्यापाड्यातले, कुणी एक्सपायर झालं, चला राग घेऊन कुठे चला, गंगेला, तिला गंगा पण म्हणतात. तिला वृद्ध गंगा पण म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. आणि सप्तगौतमी पण म्हणतात. आता त्या नदीची आपण लांबी बघा. टोटल लांबी आहे 1465 किलोमीटर. त्याच्यापैकी 1465 पैकी महाराष्ट्रात लांबी किती आहे, 668 किलोमीटर. आणि गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी, म्हणजे 1 नंबरची नदी आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं तुला. आता गोदावरी नदीची टोटल लांबी समजा, हे 100%पैकी हे 45% महाराष्ट्रातच आहे, समजून घ्या. तर तिचं क्षेत्रफळ तिने किती वापरलंय, तर 3,13,000 किलोमीटर स्क्वेअर. तर हे देशात आपल्या, म्हणजे भारतात 100%पैकी 10% वाटा घेतं. ठीक आहे, समजलं. तर नंतर आता बघ, तर याच्यापैकी तुला याच्यात प्रश्न विचारू शकतात, त्याच्यामुळे तू नीट लक्ष दे. ते बघ, हे एवढं आहे. तुला असं प्रश्न विचारू शकतात ते, की याच्यापैकी आपल्या महाराष्ट्रात किती टक्के आहे, तर 49%. महाराष्ट्र टोटल तिचे इतकी आहे ती 1.53, म्हणजे त्याची टक्केवारी किती येते, 49%. कळलं, समजलं तुला. आता आपण तिचा उगम पाहूया. हे बघ, उगम कुठे, महाराष्ट्र राज्यात सह्याद्री पर्वतरांगेत. तर त्याची पण सह्याद्रीची उपरांगे 7 माळ पर्वतरांग, बरोबर, डोंगर. त्याच्यामध्ये ब्रह्मगिरी पर्वत हे त्यातलं पण सगळ्यात उंच शिखर, 1404 मीटर, बरोबर. हे ब्रह्मगिरी शिखर कुठे आहे, त्र्यंबकेश्वर कुठे आहे, नाशिकला. नीट लक्षात ठेव. आता ही नदी उगम पावते कुठं बघ, ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्याच्यापैकी एक ज्योतिर्लिंग, बरोबर. इथं ती नदी उगम पावते. आलं लक्षात, ठीक. आता बघ, तुला ज्योतिर्लिंग माहिती आहेत का, नाही, काळजी करू, मी सांगतो, चल तुला. हे बघ, एक नंबर घृष्णेश्वर. हे कुठे आहे, छत्रपती संभाजीनगर. कुठे आहे ते, महाराष्ट्रात. बघ, 2 नंबर बघ. आता त्र्यंबकेश्वर, हे आपली गोदावरी नदी इथंच उगम पावते, समजलं. हे त्र्यंबकेश्वर, हे पण कुठे आहे, महाराष्ट्रात. 12 ज्योतिर्लिंग पाहतोय आपण, नीट बघ.
त्याच्यानंतर नागेश्वर, नागेश्वर हिंगोली, हे पण कुठे येतं? आपल्या महाराष्ट्रात. समजलंय तुला? नीट लक्षात ठेव. आता त्याच्यानंतर बघ भीमाशंकर, भीमाशंकर तर तुला माहिती आहे, पुण्यात, पुणे, ते पण कुठं? महाराष्ट्रात, बरोबर का? त्याच्यानंतर आपलं बीड, तिथं कुठले देव आहे? आपला परळी वैजनाथ, वैजनाथ आपण म्हणतो ना, तर परळी आपण जोडतो त्याला, वैजनाथ. हा पण कुठे आहे? बीड, महाराष्ट्रात आहे. हे पण हे झाले 5. आता याच्यानंतरच आपल्याला महाराष्ट्राला लागूनच वरती एक राज्य आहे, कुठलं? गुजरात. गुजरातमध्ये पण एक आहे सोमनाथ, सोमनाथ माहिती आहे ना? हां, तर ते कुठं आहे? गुजरात. सोमनाथ जीचे पासिंग आहे त्याची. त्याच्यानंतर जर लगेच वरती एक राज्य आहे MP. गुजरात सोडलं का वरती गेलं थोडं MP आहे. MP मध्ये कोण आहे? उज्जैन, माहिती आहे ना? हां, उज्जैन माहिती आहे ना? माहिती आहे का? महाकाल, महाकाल माहिती आहे ना? जय महाकाल असं म्हणतात ना, तर ते उज्जैन ते आहे MP मध्ये. अजून एक दुसरं एक आहे MP मध्ये, तर ते आहे ओंकारेश्वर. ओंकारेश्वर खंडवा, खंडव्यामध्ये आहे ते, हे पण MP मध्येच आहे. त्याच्यानंतर आहे आपलं काशी विश्वेश्वर, ते कुठं आहे? तुला तर माहिती, UP वाराणसी, ठीक आहे. त्याच्यानंतर केदारनाथ, तिथं तो माहिती आहे तुला, रुद्रप्रयाग उत्तराखंड, इथं आहे ते. त्याच्यानंतर मल्लिकार्जुन, माहिती आहे मल्लिकार्जुन, खाली खालच्या साईडला आहे मल्लिकार्जुन. तर आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश खाली आहे, आपल्या खाली, ठीक आहे. तू कुठं गेला? तुला कळतच नसलं तर मी सांगतो, तू बालाजीला गेला, लोक काय म्हणतात? चला येऊ जाऊ. हां, त्याच्यानंतर रामेश्वर. आता इथपर्यंत आलो, इथून पण पुढं झाला रामेश्वर, समजलं तुला? हे झाले 12 ज्योतिर्लिंग. हां, ठीक आहे, समजलं? तर बघ आता तिचं आपण खोरं पाहूया, नदीचं खोरं. नदीचं खोरं ते कुठं कुठं पसरलेले ते आपण पाहूया. नाशिक, नगर, मराठवाडा, विदर्भातले जिल्हे, ठीक आहे, समजलं? तर बघ त्याचे गोदावरीचे उपखोरे, गोदावरी हे तिचंच नाव झालं, दक्षिण पूर्णा, ठीक आहे, समजलं? मांजरा, पैनगंगा, प्रवारा, वैनगंगा, वर्धा, इंद्रावती, प्राणहिता, हे तिचं उपखोरे, ठीक आहे. ह्या उपखोऱ्यांचे पण अजून पण उपखोरे आहेत, ते उपनद्यांचे उपखोरे, उपनद्या त्यांच्या त्या. उजनी, ठीक आहे, उजनी नाही, उपनद्यांचे उपखोरे. बघ आता एक लक्ष दे. तर कसं आहे, नदी अशी या साईडला जाते ना, तर एक ती साईड असते, एक ही साईड असते, एक उजवी, बरोबर, डावी, उजवी डावी असते, बरोबर, उजवी डावी बाजू असते. तर त्याच्यापैकी उजव्या बाजूने तिला येऊन भेटणाऱ्या नद्या, तर त्या बघूया आपण. त्यापैकी दारणा, प्रवारा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, ह्या झाल्या उजव्या बाजूच्या. आता डाव्या बाजूने पण येऊन मिळत असतील, तर त्या पाहूया आपण. डावी बाजू बघा, डावी बाजू कादवा, शिवना, खाम, ह्या 3 नद्या आहेत. तर हे तुला म्हणजे समजतंय का? समजतंय का? हे पूर्ववाहिनी हे तुला माहिती आहे का? ठीक, इथे लिहिले मी पूर्ववाहिनी आहे. हां, नसलं समजलं तुझं समजून सांगतो बघ. ही अशी आहे अरबी समुद्र, हा कोकण, ठीक आहे, समज. हा, नाही तर म्हणजे कडसा काढला असा, ठीक, समजून. कोकण, इथं आहे सह्याद्री,
हे असे उंच उंच डोंगर, बरोबर. ठीक. हा आहे पठारी प्रदेश इकडं या साईडला, बरोबर. हा आहे पठारी प्रदेश. हा आहे पठारी प्रदेश या साईडचा पठारी पठार. ठीक. तर तुला सांगतो, इथे जे जे शिखर डोंगर वगैरे आहेत, सह्याद्री आहे, तर ती या नद्यांचे ना प्रवाह कुठल्या साईडला जाईल हे डिसाईड केले सह्याद्री, बरोबर. आता मध्ये सह्याद्री इथं, बरोबर. या साईडला जे पाणी येणार ते या साईडला जाणार. कोकण साईड आहे, कोकण साईडचं पाणी त्या साईडला जाणार, बरोबर. तर बघ, या साईडला येणार पाणी हे अरबी समुद्राकडे जातं, बरोबर. या सर्व नद्या पश्चिम वाहिनी असतात, पश्चिम वाहिनी असतात. आणि इथून इकडं पूर्व वाहिनी, समजलं. म्हणजे हे सह्याद्री डिसाईड करते. बरं, ठीक आहे. या साईडच्या आपण नद्या बघूया, कोकण साईडच्या, म्हणजे कोकणात महाराष्ट्रात नद्या बघ, कोकणात या सगळ्या पश्चिम वाहिनी असतात. मी तुला आधी सांगितले. तर त्याच्यापैकी बघ, दमण गंगा, सूर्या, वैतरणा, उल्हासनगर तुला माहिती ना, हां, ते तशीच पश्चिम वाहिनी. काळ, पुंडलिका, पाताळगंगा, वशिष्ठी, षष्ठी, सावित्री, देवगड, आचरा, तेरेखोल, ह्या एवढ्या कोकणातल्या नद्या आहेत, समजून घे. तर बघ, आपल्या महाराष्ट्रात पण 3 प्रकारे नद्या येतात. बघ, आता मोठ्या सांगतो नद्या, हे वडे नाले सांगत नाही. वडे नाले नाही, ह्या वडे नाले कुणीकडे वळलेले असते. तुला नद्या सांगते, ठीक आहे. तुम्ही आमच्या घराचा वाढता असा वाहतोय, तसं नाही. ह्या नद्या आता, ठीक आहे. बघ, आता 3 प्रकारच्या आपल्या इथं नद्या असतात. आपल्या महाराष्ट्रात उत्तर वाहिन्या नद्या नाहीत, हे समजून घे. ते भारताच्या इतिहासामध्ये, आपल्या भूगोलामध्ये तुला सांगतो मी कुठल्या आहेत. तर बघ, आता पूर्व वाहिन्या कुठल्या? आता गोदावरी, हे आपण पाहतोय तसंच, भीमा आणि कृष्णा, ह्या 3 नद्या आहेत. आता दक्षिण वाहिनी 2 आहेत, वर्धा, वैनगंगा. ठीक आहे, वर्धा, वैनगंगा. त्याच्यानंतर पश्चिम वाहिनी तापी, नर्मदा. ठीक आहे, समजलं. हां, तर बघ, आता हे समजलं तुला, ती पूर्व वाहिनी आहे ती. ठीक आहे. ते बघ, आता त्या जिल्ह्याला, त्या जिल्हा सीमा, ठीक आहे, बघूया. गोदावरी जिल्हा सीमा, नाशिक. ठीक आहे, नाशिकमध्ये उगम पावते. ठीक आहे, नाशिक असणारच. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड. ती परत तिथून तेलंगणा जाते, परत गडचिरोली जाते, परत तेलंगणा जाते, म्हणजे दुसऱ्या राज्यात पण जाते, परत महाराष्ट्रात पण जाते, परत दुसऱ्या राज्यात जाते. ठीक आहे, समजलं तुला. बघा, हे झाले जिल्हा सीमा. तर या बघायचं तुला नदी काठचे शहर, मेन शहर. ठीक आहे, बघ, नाशिक, प्रॉपर नाशिक, त्र्यंबकेश्वर, पंचवटी, गंगापूर, नांदूर, मधमेश्वर. समजलं. बघ, आता त्याच्या पुढे अहिल्यानगर, कोपरगाव, कायगाव, टोक. त्याच्या पुढे बघ आपलं पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालन्यात तीर्थपुरी, बीड, राक्षस भुवन. आपण नाही का म्हणजे दळगाव वगैरे तिकडं करतो राक्षस भुवनला, आपण बीडच्या ना तिकडे करतो ना. ठीक आहे, राक्षस भुवन. तो बघा, परभणी, गंगाखेड, कंठेश्वर म्हणून
ते आहे नांदेड उमरी धर्माबाद, परत नांदेड गडचिरोली सिरोंचा, हे एवढे आहेत. तर आता आपण हे पाहिले, आता त्याच्या काठचे बघूया प्रकल्प. नदीकाठचे प्रकल्प आहेत नांदूर मधमेश्वर, ठीक आहे. 2 पैठण जायकवाडी नाथसागर, जलाशय नाथसागर आहे, ठीक आहे. समजलं तुला? तर बघ हे आहेत जायकवाडी नाथसागर जलाशय, बरोबर. त्याच्यानंतर आहे विष्णुपुरी बाभळी, त्याच्यानंतर श्रीराम सागर, हे त्याला तेलंगणात नाव आहे. तेलंगणा आता ते आपल्या महाराष्ट्र सोडून तेलंगणात गेले, ठीक आहे. तिथे गेली श्रीराम सागर. तेलंगणा सोडून पण आंध्रात गेली, तिथं आहे राजमहेंद्री, ठीक आहे. समजलं? तर ती समुद्राला मिळते त्या ठिकाणचं नाव आहे राजमहेंद्री. समजलं तुला? संगम. त्यानंतर महाराष्ट्रात म्हणजे या गोदावरी नदीनं याच्यात जे धरण आहे, धरण आपण आता हे प्रकल्प बघितले, आता आपण धरण बघतोय. तर धरण भारतातलं पहिलं मातीचं धरण कुठलं? गंगापूर हे धरण आहे. समजलं तुला? यात काय तुला जो काही वाटतंय का? आपण तर सगळं घेतलेलं आहे, सर्व झालंय. फक्त एकच विनंती आहे, चांगलं लक्ष देऊन अभ्यास कर. 1-2 महिन्यावर सगळं आलेलं आहे त्यामुळं. आणि टेन्शन घेऊन करू नको, टेन्शन घेऊन काहीच होत नाही. फ्री राहून कर, व्यवस्थित अभ्यास कर. समजलं? व्यवस्थित केलं तरच तुला डोक्यामध्ये पण राहील, सगळंच होईल. उगाच हा गाव भपाऱ्या काय मारायचं नाही. समजलं ना? त्याच्यामुळं ग्राउंड पण रनिंग वगैरे तुला काय करायची ना, ठीक आहे. आत्ता भरती आली, तू प्रॅक्टिस करायची पाहिजे, त्याबद्दल माझं दुमत नाही. पण मी काय सांगतो, आता तू कोणाचं ऐकू नको की 3च टाईम पळा, 4च टाईम पळा, असं नाही. एकच टाईम पळ, व्यवस्थित. उगं भरा पळायचं नाही. तुला मेंटेन राहिलं पाहिजे. आज उगं 4 राऊंड पळाला ना, आजारी पडला, काय उपयोग? उद्या खाली झालं ना तुझं, अभ्यास गेला, सगळं गेलं. एकच मार, व्यवस्थित मार, व्यवस्थित नियोजन कर, डोक्याने कर. या वर्षी लागतं मग फक्त व्यवस्थित करायचं, ठीक. चला आपण आता पुढची कुठली तरी एक नदी पाहू, ठीक आहे. समजलं ना? ठीक आहे, चला.